हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथं ना मी सकाळी मोदकांची तयारी करत होती. मला एक ऑर्डर आलेली होती, त्याचीच तयारी होती. संकष्टी नव्हती, काहीच नाही, पण अचानक कशी काय ऑर्डर आली मला काही समजलं नाही. मी कॅलेंडर वगैरे सारखी-सारखी चेक करत होते. मे बी त्यांना खायचं असेल किंवा घरी काही छोटं-मोठं प्रोग्राम, पूजा वगैरे असेल त्याच्यासाठी घेतले असतील. तर जास्त काय नाही 20-25च मोदक होते जे द्यायचे होते आणि त्यांच्याबरोबर मग मी आमच्यासाठी पण करून घेतले. कारण मला पण खूप मोदक खायची इच्छा झालेली आणि घरच्यांना पण. ज्यावेळेस मी मोदक बनवत होते, त्यावेळेस मला अमायरा विचारत होती, की "मम्मी गणपतीचे दिवस चालू झालेत का?" तर तिला असं वाटतं मोदक बनतात म्हणजे गणपती बाप्पा आले. तर इथं मी काजू बदाम वगैरे कट करून घेतलेले आहेत. मला सारण बनवायचं होतं, सारण बनवलं आणि डबे पॅक करायचे होते. सारण बनवून ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेस मी उकड काढली ना मोदकांसाठी पिठाची, त्याच्यानंतर मी डबे पॅक करून घेतले आणि मग मोदक बनवून घेतले. तर इथं असं मोदक बनलेले आहेत. मला खूप छान वाटतं. मला ना इतकं छान वाटतं अशा ऑर्डर वगैरे येतात आणि मोदक बनवते मी किंवा पुरणपोळ्यांची ऑर्डर म्हणा, कशाच्या पण ऑर्डर असतात ना, तर त्या कंप्लीट करायला आणि पॅकिंग वगैरे करून द्यायला मला खूप छान वाटतं. तर इथं मी पॅक वगैरे केलेले आहेत मोदक. तर हे घेऊन आम्ही निघणार आहोत. मी आणि अथर्व आम्ही दोघे चाललेलो. मी अथर्वला कधी पण सोबत घेते. अशी सुट्टी वगैरे असेल तरच सोबत घेते. तर इथं मी मोदक पॅक करून, डबे वगैरे पॅक करून घेतलेले आहे आणि इथं ऑर्डर द्यायला आलेली आहे. इथं मी डबे द्यायला येते. ऑर्डर द्यायला थोडंसं साईडला जायचं होतं. तर अथर्वला मी डबा द्यायला पाठवला आणि मी बाहेर थांबलेली. स्टॉल बांधलेला कारण खूप म्हणजे खूप ऊन आहे. मला आजकालच्या वातावरणाचं काहीच समजत नाही. दुपारी एवढं कडक ऊन होतं आणि संध्याकाळी पाऊस होते. काय होते काय माहिती. तर इथं ना एक होलसेल शॉप आहे. तिथून मी छोले वगैरे घेत होते. चणे घेतले आणि छोले घेतले आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं ते घेतलं. मला गहू वगैरे बघायचं होतं ते पण बघितलं. आता सध्या गावाकडून दिलेलं आहे. ते संपल्याच्या नंतर बघूया. तर ते सामान घेतल्याच्या नंतर मी इकडे आलेले एक छोटं शॉप होतं इकडे. तर मला असे ना डब्बे दिसले छोटे-छोटे. मला हे बघितलं ना मला आमच्या आजोबाची आठवण आली. म्हणजे गावाकडे जे वयस्कर माणसं असतात ना अशा छोट्या-छोट्या डब्यामध्ये चुन्या ठेवतात जे तंबाखूला लावतात ते. तर ते आठवलं मला. आणि जेव्हा पण मी अशी बाहेर जाते ना काहीतरी घ्यायचं असतं दुसरंच आणि बाकीच्याच गोष्टी बघत बसते मी असं. तर इथं मी काय नाही स्क्रब वगैरे घ्यायला आलेले ते घेतले. त्याच्या बाजूलाच एक शॉप आहे तिथून मी कडधान्य घ्यायचे होते ते घेतले. तर कडधान्याचं पण असं आहे, की आमचे डबेवाले ना कुणाला हे आवडत नाही, कुणाला ते आवडत नाही. कधी-कधी असं वाटतं डबेच बंद करून टाकावे. म्हणजे फक्त माझ्याकडेच असं चालू राहतंय, की काय माहिती. म्हणजे इतकं सगळ्यांचे वेगवेगळे डिमांड आहेत. मी हे नाही खात, मी ते नाही खात. पण आता एक रूलच ठेवणार आहे मी, घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर डबा बंद खरंच. म्हणजे खूप इरिटेटिंग होतं. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या काही-काही गोष्टी कोणाला आवडतात आणि काही-काही गोष्टी कोणाला नाही आवडत. बऱ्याच भाज्या आहेत. मग आपण पण कन्फ्यूज होऊन जातो. तर इथं भाज्या घ्यायला आलेली आहे. मी आधीच त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे, की जर तुम्हाला कुठली भाजी खायची इच्छा होत असेल तर सांगा. पण मी हे नाही खात, ते नाही खात. मग मला पण समजत नाही नक्की काय बनवावं. तर इथे ना मला ह्या डॉल दिसलेल्या. मला इतक्या छान वाटल्या ना ह्या डॉल. बापरे! मी ह्या डॉलच्या प्रेमात पडलेले अक्षरशः. मला इथून ना जायचीच इच्छा होत नव्हती. एक डॉल घ्यायची होती विचार केला. आम्ही 2 डॉल घेतल्या. ह्या ज्या तुम्ही पिंक आणि पर्पल कलरची डॉल बघताय ना, ती घेतल्या 2 आणि त्याच्यावरती साईडला एक छोटीशी डॉल आहे, ती घेतली. मला ती जी छोटी डॉल आहे ना, ती खूप म्हणजे खूप आवडली. छोटी डॉल आहे ती माझ्यासाठी घेतली मी. मला खूप आवडली म्हणून आणि त्या पर्पल आणि पिंकवाली आहे ती अमायरासाठी आणि अमायराच्या एका फ्रेंडसाठी कारण तिचा बर्थडे येतोय म्हणून. तर ह्या डॉल घेतलेल्या आहेत. याच्यानंतर ना मी ही डॉल घेऊनच सारखी-सारखी बसायचे. एवढे फोटो काढलेत मी हिचे, सारखी सोबत असते ती. सध्या मी हिला ना किचनमध्ये पण ठेवत असते. किती क्यूट असा फेस आहे, केस वगैरे खूप क्यूट आहेत. म्हणजे जशी मला पाहिजे होती ना तशी डॉल आहे ही. बाहेर दुकानात घेतली असती तर खूप महाग पडली असती. तर इथं अथर्वनं मॅगी बनवलेली आहे आमच्यासाठी, माझ्यासाठी आणि अथर्वसाठी. अमायरा नाही खात. म्हणजे नॉर्मल असती तर खाल्ली असती, पण ही कोरियन होती आणि खूप खूप स्पायसी स्पायसी असते, हॉट अँड स्पायसी असते ना ती. तर ते मॅगी खाऊन घेतल्याच्या नंतर मी अमायराला मेहंदी काढत होते आणि अमायराची इच्छा होती की तिला मला मेहंदी काढायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे बाई काढ. तर इथं मी अमायराला जी मेहंदी काढली त्याची डिझाईन तुम्ही साईडला बघू शकता. मी सध्या थोडंसं प्रॅक्टिस वगैरे करते. काय माहिती अचानकच कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो. कधी मेहंदी, कधी स्टिचिंग वगैरे, कधी कुकिंग समजत नाही. तर मेहंदी काढायची आवड पहिल्यापासूनच होती, पण थोडंसं हात वगैरे साफ होईल म्हणून मी अमायराच्या हातावर प्रॅक्टिस करते. तर अमायरा माझं बघून ना मेहंदी कशी काढली बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.